आमदार बाबाजी काळेंच्या पुढाकाराने 8 गावांसाठी टँकर मंजूर। खेड तालुक्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत 8 गावांसाठी पिण्याच्या पाण्याकरिता टँकर मंजूर केलेत। आमदार बाबाजी काळे यांनी विविध गावांची गरज ओळखून तात्काळ पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याच्या विशेष सूचना प्रशासनाला दिल्या होत्या। त्याच पार्श्वभूमीवर प्राथमिक स्तरावर 8 गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मंजूर करण्यात आले। या आदेशामुळे पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी दिलेल्या आदेशानुसार 8 गावांमध्ये आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार असून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने ही कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत। उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे वाढलेल्या पाणी समस्येची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले। वाकडवाडीसाठी दररोज 10,000 लिटर टँकरच्या 3 खेपा, कोहिंडे बुद्रुकसाठी दररोज 10,000 लिटर टँकरच्या 5 खेपा, तळवडेसाठी दररोज 10,000 लिटर टँकरच्या 2 खेपा, त्याचबरोबर पूर आणि गुळणीसाठी प्रत्येकी दररोज 12,000 लिटर टँकरच्या 3 खेपा, तर वापगाव, कनेरसर आणि वरुडे गावासाठी प्रत्येकी 12,000 लिटर टँकरच्या 5 खेपा दिल्या जाणार आहेत। दररोज पिण्याच्या पाण्यासाठी 31 खेपा 8 गावांना दिल्या जाणार आहेत। दरवर्षी पाणी टंचाई लक्षात घेता तात्पुरत्या स्वरूपात जरी टँकरच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सोय काही गावांना केली असली तरी येत्या काळात संपूर्ण खेड तालुका पाणी टंचाई मुक्त करण्याचे धोरण हाती घेतले आहे। पूर्व भागाच्या शेतीसाठी कायमस्वरूपी पाणी मिळावे, त्याचबरोबर पश्चिम भागाच्या धरण क्षेत्रात पूल कम बंधारा या कामासाठी शासनाकडे पाठपुरावा शेवटच्या टप्प्यात आला असल्याचे खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले।